आपण म्हणतो एखाद्या गोष्टीवर जर माशा बसल्या तर आपण काय म्हणतो एक हानी म्हणून बस. माशा कधी अशा गुलाबाच्या फुलावर बसल्या किंवा ताज्या जेवणावर बसल्या पाहिलं तुम्ही कधी? नाही कधीच नाही. ते कुठे बसतात? घाणीवर बसतात. घाणीवरच जिथं घाण झाली म्हणजे जेव्हा माशा बसताना तेव्हा आपण ओळखलं पाहिजे ह्याच्यामध्ये काहीतरी घाण झालेलं आहे. मधमाशी बसल्यावर आपण ओळखलं पाहिजे ह्याच्यामध्ये काहीतरी मकरंद आहे. बरोबर आहे की नाही? मग ही कीड जर तुमच्या पिकावर येत असेल पिकातच काहीतरी दोष. आपण दोष कोणते काढतो मला सांगा? तुमच्याकडे वाईट प्रवृत्तीचे माणसं येतात, दारू पिणारे, मटण खाणारे, चोऱ्या माऱ्या करणारे, खोटं बोलणारे, म्हणजे तुम्ही तसेच म्हणून येतात. कायम येत असेल तर एखादी वेळेस गोष्ट सोडी की त्रास द्यायला येत असेल समजा, परंतु कायम जर येतोय म्हणलं ते त्यांच्या संमतीने येतोय म्हणजे तसंच मग तुमच्या पिकावर जेव्हा कुठेतरी अळी येते किंवा रोग येतो तर याचा अर्थ त्या रोगाचा किंवा त्या किडीचा दोष नाही, ज्या पिकावर आली तिचा दोष आहे. पण आम्ही दोष कोणता काढतो? आम्ही गुंडाला मारायचा प्रयत्न करतो. या ठिकाणी जे पीक आहे हे पीकच आपलं काय झालेलं आहे? कमजोर झालेलं आहे. पीक कमजोर झालंय, माती कमजोर झाली म्हणून तिला ती काय येते? कीड येते. कळलं की नाही? नाहीतर आपल्याला त्या किडीला मारायची काय गरज आहे का? किडी रोगाला मारून तुमची कीड कधी संपणारच नाही. मग तुम्हाला त्याचं मूळ उपटावं लागेल. मग एससीटी वैदिक काय म्हणतं? एससीटी वैदिक मूळ उपटतं किडी रोगाचं. ते काय म्हणतं? माती बलवान तर पीक पैलवान झाल्यावरती तर शेतकऱ्याला पैसा येतो. तुम्ही म्हणले ना मग म्हणजे शेतकरी धनवान होतोच आहे. तुम्ही ज्यावेळी धनवान होता, पैसे मिळायला लागता, तेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या आरोग्याची काय घेता? तुम्ही जर अडचणीत तुम्हालाच खायला नाही, तुम्हीच रोगातून कर्जातून बुडालेले, तर तुम्ही दुसऱ्याची काळजी घ्याल का? तुम्ही पहिले माल जगू दे कसंही करू ते विषारी का होईना. म्हणजे शेतकरी धनवान होणं गरजेचं आहे.